भारतीय जनता पक्षानं इच्छुक उमेदवारांच्या यादीची छाननी पूर्ण केली आहे। या छाननीतून 26 प्रभागांमधील 306 इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवण्यात येणार आहेत। दरम्यान भाजप कार्यालयात मुलाखत न देणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार आहे। त्यामुळं या मुलाखती फार्स ठरतील की काय अशी चर्चा आहे। भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी 1044 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यापैकी 861 जणांच्या शहर कार्यालयात मुलाखती झाल्या। मुलाखत देणाऱ्या इच्छुकांनी सोबत कागदपत्र सादर केली आहेत। या मुलाखतींचा अहवाल तयार होत आहे। एका प्रभागात आरक्षणानुसार 12 जणांची नावं निश्चित करण्यात आली आहेत। या 12 जणांपैकी 4 उमेदवारी निश्चित होणार आहे। प्रभाग 1 ते 24 मध्ये प्रत्येकी 12 तर प्रभाग 25 आणि 26 मधून प्रत्येकी 9 जणांची नावे पाठवण्यात आली आहेत। आता या इच्छुकांची यादी पुन्हा प्रदेश कार्यालयाकडून परत आल्यानंतर निवड समिती निर्णय घेणार आहे।